श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते, परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. या अमावस्येला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेली तिथी असं म्हटलं जातं. तर सोमवती अमावस्येला भगवान शिव पार्वतीच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितले गेलेले आहे. स्नान, दान आणि त्याचबरोबर आपल्या पितरांची पूजा करणं हे देखील महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती यांची पूजा केल्याने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. शवासन स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी व्रत ठेवतात. त्याचबरोबर या अमावस्येला पितरांचं दर्पण, दान, त्याचबरोबर श्राद्ध, पिंडदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. या दिवशी गंगा किंवा इतर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते असं म्हटलं जातं. या अमावस्येच्या दिवशी उत्तर भारतामध्ये अमावस्येला वटसावित्री व्रत पाळले जाते. आपल्या दक्षिण भागामध्ये नाही, पण उत्तर भारतामध्ये ही जी अमावस्या आहे तर या अमावस्येला वटसावित्री व्रत पाळले जाते आणि यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर पहा, आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. आपण जर कापूरसोबत ही एक वस्तू आज संध्याकाळी घरामध्ये जाळली तर आपल्या घरातील वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, वाईट संकट, अडचणी, दोष या प्रकारचे दोष जे आहेत तर ते नष्ट होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जातं. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला, माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. जर तुम्हाला संध्याकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये करणं हा उपाय शक्य झालं तर तुम्ही ह्याच वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य झालं तर संध्याकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत तुम्ही हा प्रभावी उपाय करू शकता. आता बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये काही वाईट शक्ती असेल किंवा काही इडापिडा असेल, वास्तुदोष असेल, घरामध्ये सतत भांडणं, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत आहे, घरामध्ये पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, माता लक्ष्मी घरामध्ये टिकत नसेल, ती चंचल आहे आणि ती सारखी या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ही जात असते. आता पहा, आपल्याला ह्या गोष्टी का घडतात, कारण आपल्या घरामध्ये जर काही दोष अडचणी असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. जरी घरामध्ये आली की ती एका जागेवर टिकून राहत नाही. आपल्या घरामध्ये ही जे नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, ह्या दूर करण्यासाठी, घरातील अलक्ष्मी दूर करण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय आज संध्याकाळी करायचा आहे. जर आपल्या घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, काही दोष, अडचणी ह्या जर दूर झाल्या तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये टिकून राहते. आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या ह्या जाणवत नाही. आपल्या घराची प्रगती होते. आपण कोणतंही काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला यश मिळते. जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल
नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, तर आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे. हा पितृदोष निवारण करण्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आज संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी संध्याकाळी जे देवघरातील दिवा आहे तो आधी प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजावरती एक दिवा प्रज्वलित करायचा, तुळशीपाशी एक दिवा प्रज्वलित करायचा, धूप अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर संध्याकाळी 6 नंतर हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते घेतलं तरी चालेल. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे तांदूळ. तर तांदूळ आपल्याला मुठभर टाकायचे आहेत. त्यानंतर त्यावरती आपल्याला 7 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आता ह्या भीमसेनी कापराच्या वड्या तुमच्याकडे नसतील तर तुमच्याकडे ज्या साध्या वड्या असतील त्या घेतल्या तरी चालतील. त्यानंतर त्यावरती शुद्ध गाईचं तूप तुम्हाला 1 ते 2 थेंब टाकायचं आहे. त्यावरती तुम्हाला 3 लवंग ज्या आहेत तर त्या अखंड 3 लवंग ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर 3 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे आणि ह्या वस्तू त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी आणि थोडेसे काळे तीळ हे घ्यायचे आहेत. ह्या 2 वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू 2 हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या लहान मुलांवरून ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायच्या. तसेच आपल्या घरामध्ये काही आजारी व्यक्ती असतील तर त्या आजारी व्यक्तींवरती हा जे वस्तू आहेत तर त्या वर्जून उतरवायच्या आहेत. डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे कर्ते पुरुष आहेत तर त्यांच्यावरून उतरवायचे आहेत. म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून जरी उतरवून घेतल्या तरी चालतील. त्याचबरोबर स्वतःवरून सुद्धा तुम्हाला उतरवायचे आहे. आणि ती जी पिवळी मोहरी आणि जे काळे तीळ आहेत तर ते एकच काळे तीळ आणि एकच पिवळी मोहरी जी आहे तर ती सर्वांवरून उतरवली तरी काही हरकत नाही. वेगवेगळी घ्यायची गरज नाही. या वस्तू उतरवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवायच्या आहेत आणि त्या भांड्यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत. कापूर जाळाच्या भांड्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू टाकल्यानंतर तुमच्या देवघरासमोर त्या प्रज्वलित करायच्या आहेत. तिथं थोड्या वेळ ठेवून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. प्रज्वलित केल्यानंतर काही वेळासाठी ते भांडं देवघरात ठेवायचं आहे. त्यानंतर तिथून उचलायचं आहे. संपूर्ण घरामध्ये हे भांडं तुम्हाला फिरवायचं आहे. संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजामध्ये घेऊन जायचं आहे. हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा आहे तर तो उघडा ठेवायचा आहे. खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल. घरामध्ये सकारात्मक लहरी ह्या निर्माण होतील आणि आपल्या घरातील दोष अडचणी ह्या दूर होतील. तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याच्या मधोमध हे भांडं तुम्हाला काही वेळासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर त्या वस्तू जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळू द्यायच्या. त्यानंतर त्यातल्या वस्तू जळून झाल्यानंतर जी राख उरते त्यातले एक एक टिळा हा प्रत्येकाच्या कपाळाला लावायचा आहे आणि बाकीची राख जी आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून ती तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना तुम्हाला घालून द्यायचं आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये अजून एक उपाय करायचा आहे. तुम्हाला आज कर्पूर होम देखील घरामध्ये करायचा आहे. कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. तो एक नारळ घ्यायचा आहे, चांगला पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे आणि त्याच्या शेंडीच्या साईडला तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे. ती कापडाची वडी प्रज्वलित करायची आहे. देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वडी जळून झाली की लगेच दुसरी वडी त्याच्यावरती ठेवायची आहे. अशा 7 कापराच्या वड्या तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहेत. असा कर्पूर होम जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरातील जे दोष अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात आणि तुमच्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होते. तो कापूर त्यावरती त्या कापराच्या वड्या जळून झाल्यानंतर तो जो नारळ आहे तर तो तुम्हाला तसाच पुढच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला वापरता येणार आहे. त्यावरती परत तुम्हाला अशाच पद्धतीने कर्पूर होम हा करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी सेवासुद्धा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. आज सोमवती अमावस्या आहे तर आपल्याला काल भैरव अष्टकमचं 11 वेळा पठण हे करायचं आहे.
जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन श्रवण केलं तरीसुद्धा चालेल, परंतु घरामध्ये तुम्हाला हा मंत्र उच्चारण जे आहेत तर ते करायचे आहे. ह्या सेवा ज्या आहेत सांगितलेल्या तर त्या करायच्या आहेत. त्याचबरोबर वल्घा सुक्तमचं 1 वेळा पठण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ मंत्राची 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप देखील तुम्हाला घरामध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने आज संध्याकाळी हे जे काही प्रभावी उपाय सांगितले आहेत तर ते आज संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.